चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक अक्षय अतिशय चपळाईने त्या ठिकाणी पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 2 ने पुढे सरसा. या दुसरं षटक सुरू असताना संतोष चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने डोलावण्याचा कामगिरी खालावते तो पराभूत होत असतो. पाहूयात कुणाची कामगिरी उंचावते, कुणाची कामगिरी खालावते. पंकज पाटील यांचा हा चेंडू अतिशय ताकदवर फटका या ठिकाणी खेळला गेला. अगोदरच्या चेंडूचा निर्णय पुन्हा एकदा कळवा. चौकारच गावाचे मलकीला बघा लोक सारा जरमला. गावाचे मलकीला बघा लोक सारा जरमला. लोक सारा ग्लोब लिंक वेस्टार या संघाला नक्कीच तो सेमीफायनल मध्ये शारजा या ठिकाणी घेऊन गेला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. हर्षदच्या बॅटमधून अक्षय त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती षटकार मारण्याची. हा चेंडू अपील केलं जाते. पहिल्या चेंडूवर शॉर्ट स्क्वेअर लेग बॉईज. कोणता संघ सेमीफायनल गाठतोय? हर्षद फलंदाजीसाठी. चांगला चेंडू, परंतु हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवर चांगली कामगिरी राहिली आहे. देवानंद वजे या ठिकाणी आपल्या कन्येसोबत या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहतात. त्यांचं हार्दिक स्वागत. एकदा मिळेल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. याही चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु मिडविकेटच्या क्षेत्रात टोलवण्याचा बॅटच्या अपेक्षित स्थळी चेंडू येऊ शकला नाही. संतोष अतिशय चपळतेने त्या ठिकाणी येत आहेत. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. फुलटॉस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हर्षद ओंडोच्या बॅट मधून निघालेला एक खणखणीत षटकार. 6 धाव. संख्या स्कोरबोर्डवर 47. यावेळेला आपण पाहतोय होंडो का ओळखला जातो आणि यावेळेला मात्र मुख्य उदाहरण चेंडू निघून जातोय 6 धावांकरता इनटू द स्टँड. मॅग्निफिसंट बॅट गेलं. यावेळेला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडू निघून जाईल. मिस टायमिंग निश्चित स्वरूपात झाला होता. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेक येईपर्यंत तेवढीच क्विकली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावांची गती 2 ने पुढे सरसात मेहमान उर्फ होंडो. एक मोठं नाव आणि नावेला साजेशी खेळी करताना आपण पाहतोय ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. 4 धावा ब्रँडेड फटका होंडो. गजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम सुरेख पद्धतीने शॉर्ट पूल हाताने MS धोनी स्टाईल हा चेंडू मात्र या ठिकाणी खेळला गेला. एक धाव पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश पटेल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मात्र फलंदाज सुखरूप मैदानाच्या आतमध्ये सेफ शॉट म्हणायला हरकत नाही. आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी करण मोरे चेंडूला 11 रुपीज असं 1,11,111चं जे पारितोषिक पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच रेंजमध्ये आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले प्रमाणे. आणि तत्पूर्वी यावेळेला मात्र लॉंग हिट. चेंडू निघून जाईल. पक्का 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 और लगा शानदार छक्का. 22 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न निश्चित म्हणावी लागेल. धावसंख्या 23 वर स्थिरावलेली आहे. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. विकेट करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू. बिग 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 सिक्सर. हर्षद गोलंदाजी मार्कवर. चिकडा घेतली जाते ऑप्शनच्या बाहेर. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू अनिकेतच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न होता. अनिकेत हा कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. विकेट या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला जातोय. पुन्हा